अनुभव घेणं आणि ते समजून घेणं. म्हणजे एखाद्या कलाकृतीचा अनुभव घ्यायला तुम्ही त्यात काम करायलाच पाहिजे असं नसतं, असं मला तरी वाटतं. नक्कीच. अनुभव म्हणजे मी प्रेक्षक म्हणून पण अनुभव घेतेच ना त्या कलाकृतीचा. ह्या क्षेत्रात काम करणं म्हणजे तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये राहा नाही, ह्या क्षेत्रात काम करताना मी प्रेक्षकही असतेच आणि मी कलाकार म्हणून सुद्धा मी त्यात पार्टिसिपेट होते. मी ते अशा पद्धतीनं म्हणते, मी तर इतकी समोर कोणी रडताना दिसलं की मी रडते. मी कुठल्याही विनोदावर खळखळून हसू शकते. म्हणजे कुठलेही फालतूतले फालतू सिनेमे पाहून ते जर का काही मजा करत असतील तर मी ते एक्सेप्ट करून हसू शकते. माझं असं होत नाही की अरे काय वेडेपणा चालवलाय. ओपन टू द. मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये एक काहीतरी कला आहे, त्यांना प्रत्येकाची एक विजन आहे, प्रत्येकाची थॉट प्रोसेस आहे आणि ते प्रेझेंट करतायत. मी हे करू शकत नाही म्हणून हे वाईट आहे का? तर नाही ना. बरोबर. मॅड कॉमेडी मला जर का जमत नसेल तर समोरचा करणारा वेडा नसतो, त्याच्यात जास्त एनर्जी लागते, त्याच्यात जास्त मेहनत असते आणि तुम्ही मुळात वेडे असावे लागता ते करायला. तुमच्यात तो वेडसरपणा नसेल ना तर तुम्ही ते करू नाही शकत. तर इतकं तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊन जाता, त्यातनं शिकत असता, तुम्ही तो अनुभव घेत असता, अनेक गोष्टी आहेत. नक्कीच. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो ही गोष्ट की तुम्ही जे तुमच्या समोर येईल त्याला तुम्ही हो म्हणायला शिका. कारण जर तुम्ही हो म्हटलात तर ऍटलिस्ट तुम्ही त्यातनं जिंकाल किंवा काहीतरी शिकाल. तुम्ही नाही म्हटलात म्हणजे तुम्ही स्वतःलाच रिजेक्ट करताय. काहीच घडू शकत नाही. तुम्ही तिथल्या तिथे फुल स्टॉप दिलाय. कदाचित फुल स्टॉप नाही तर कॉमा द्या, हो म्हणा आणि त्या ऑपॉर्च्युनिटी मधनं काहीतरी घ्या. असं म्हणतात की कलाकार हा एकदम वेळेने व्यस्त आणि आपल्या विचारात सुद्धा मग्न असतो. तर ऍज अ पॅरेंट काय काय चॅलेंजेस आले किंवा कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलाला अथर्वला घडवलं त्याबद्दल थोडक्यात जरा. प्रश्न खूपच छान आहे, पण मला असं वाटतं की प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला घडवत असतात. आम्ही काही कोणी वेगळे नसतो. पण